विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला होता आणि त्यावेळेस उपोषण चालू असताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला. हे बघा, त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं, कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये. त्या भूमिकेतून बाजूला जावं. त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता. त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता. रक्ताने हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा म्हणला होता. बघा क्लिपा काढून म्हणला होता का नाही म्हणा. तू काय हे घुरट भुजबळ हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करायचा. त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेने चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तोही म्हणला होता. पाय पडतो, हात पडतो, हात जोडून सांगतो आमचं ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही. 15-20 दिवसाचा वेळ द्या, महिन्याचा वेळ द्या. तो शेजारी बसलेलाच म्हणला. तो खुर्ची लावून बसलेला होता. घुरट भुजबळला ते नाही दिसलं का? पण तो का मान्य करतो त्याला माहिती. आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं. ह्या घुरट भुजबळला माहिती, सगळ्यांनी सोडून दिलं. ह्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बनवा सध्या तरी. कारण तिथं 75% पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते. त्याच्यामुळे त्याला माहिती याला हाताखाली सध्या तरी धरा. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही, ह्यो कवाशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरच बघाव, चांगलं काम करायचं काम बघावं. त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्याने सुधराव. हे असाच हरभऱ्या झाडावर चढितू आणि आपटून देतो. कारण त्याला माहित झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत. त्या घुरट भुजबळला आपण संपल्यात जमा आहेत. नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे. आपण संपल्यात जमाची म्हणून हे आपलं आता टाबर टुबर गोळा करतोय.